तर आपली चर्चा चालली होती मित्रांनो की पहिल्या जीवनाविषयी आणि आताच्या जीवनामध्ये काय फरक आहे. तर आपण तिलाच विचारू की तिला कसं वाटलं माझ्या घरी येऊन. तर पिंकूबाई, तू 23 वर्षानंतर आलीस माझ्या घरी, तर तुला कसं वाटलं भेटून सांग मला. खूप छान वाटलं. माझं मन एकदम हे झालं, भरलं माझं मन, पोट भरलं माझं की आले मी. आत्याचं प्रेम पण मला म्हणजे खूप प्रेम आहे आत्याचं. संध्या दिलसे संध्या मनापासून वाटलं तुला. तर बहिणीनं भावानं की नाही, मला एकच गोष्ट सांगायची की जेव्हा आपण नात्यामध्ये पण बघतो एकमेकाला भेटतो ना, तर इकडचं तिकडचं, ह्या लग्नातलं त्या लग्नातलं, नाराजा असं आपण बोलतो आहे की नाही. पण खरं सांगू का, हे सगळे रिकामे कामं कोण लोक करतात माहिती आहे का, ज्यांच्या जीवनात काहीच हे नाही आहे, उद्देश नाही आहे. ऐकलं का. तर मला देवाने उद्देश दिला आहे बरं का, की चांगलं करत राहणे आणि परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करणे, लोकांसाठी दुआ करणे आणि तुमच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ काढणे. तर मी याच्यातच बिझी असते. तर मी इकडच्या तिकडच्या गोष्टी तर करतच नाही. आणि हे लेकरं जेव्हा म्हणजे पिंकूबाई आमच्याकडे होती ना, तर खरंच आत्ता वाटतं आहे आपण किती निष्ठुर होतो ना. म्हणजे मी पहिल्यापासूनच स्वभावाने काही एवढी वाईट नव्हते, खूप भांडखोर अशी काही नव्हते. पण खरं सांगू का, देवाशिवाय आपल्याला चांगलं मन प्राप्त होऊ शकत नाही. आपण देवाशिवाय कितीही चांगलं राहण्याचा प्रयत्न केला ना, आपल्या मनात कुठं ना कुठं गंदगी येतेच, आहे की नाही. आता लेकराने मला ग्लासभर पाणी दिलं तर आम्ही थँक्यू म्हणतो. आणि हे लेकरं माझ्या घरी खूप काम करत होतं, पण मला नाही आठवत मी थँक्यू म्हणले असेल तिला. तर कुठं ना कुठं लेकराला कौतुकाची गरज असते, प्रेमाने बोलायची गरज असते. आणि आपण त्रासात असल्यानंतर आपल्या